नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लॉकडाऊनच्या या काळामध्ये मला ही व्हिडिओ निर्मितीचं कार्य करण्याची अर्थात प्रेरणा मिळाली ती सन्माननीय डॉक्टर रमेश होसकोटी साहेब, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली. त्याचबरोबर सन्माननीय डॉक्टर विकास सलगर साहेब, ज्येष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांचंही मार्गदर्शन मिळालं. त्याचबरोबर या सर्व व्हिडिओसाठी मला सहकार्य लाभत आहे ते माझे बंधुतुल्य सन्माननीय श्री महेश धोत्रे साहेब, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सांगली. तर विद्यार्थी मित्रांनो, काल अखेर आपण 1 ते 8 व्हिडिओ बघितले आणि आज आपण 9वा व्हिडिओ बघतो आहोत. या 9व्या व्हिडिओमध्ये आपण समरूपता 1.3 यावर आधारितच राहिलेली उदाहरणं बघून, अर्थात एक उदाहरण राहिलेलं आहे ते 9वा प्रश्न राहिलेला आहे आणि यावर आधारित आपण लगेच संकीर्ण प्रश्न संग्रहामध्ये जाणार आहोत आणि संकीर्ण प्रश्न संग्रहातली गणित 1.3 वर आधारित बघणार आहोत. तुम्हाला माझं हे मार्गदर्शन आवडत असेल, मार्गदर्शन समजत असेल तर नक्कीच मला माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय या प्रकरणानंतर माझा मानस आहे की मी एक युनिट टेस्ट सुद्धा घ्यायची म्हणतोय. फक्त ती टेस्ट कशी घ्यायची याचा अजून मी प्लॅनिंग केलेलं नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे लाईव्ह मार्गदर्शन वाटावं अशा पद्धतीनं मी खटाटोप करतो आहे. ठीक आहे, तर बघूया आजच्या व्हिडिओ मधलं पहिलं गणित 1.3 उदाहरण क्रमांक 9. याचा अर्थ 1.3 चा 6वा व्हिडिओ आहे, 1.3 चा 7वा व्हिडिओ आहे, 8वा व्हिडिओ आहे आणि 9वा आहे. आपण प्रत्येक उदाहरणाला स्पर्श करून चाललोय, त्याच्यामुळे व्हिडिओची संख्या वाढणार आहे. पण तुम्ही हा व्हिडिओ एकसारखा एका जागेवर जाऊन बसून जर पाहिला तर प्रत्येक उदाहरण तुम्हाला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. 1.3 मधला हा 9वा प्रश्न आहे, 9वं उदाहरण आहे. ज्या 9व्या उदाहरणामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलाय, त्रिकोण एबीसी मध्ये बीसी वर डी हा बिंदू आहे. बिंदू असा आहे की बीएसी हा पूर्ण बीएसी, बरं का, बीएसी हा पूर्ण बीएसी हा एडीसी ला एकरूप आहे. हा पूर्ण बीएसी हा एडीसी ला एकरूप आहे. तर तुम्हाला सिद्ध काय करायचं आहे, सीए स्क्वेअर इज इक्वल टू सीबी इंटू सीडी. अर्थातच मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतोय, 1.3 समरूपता की ज्याच्यामध्ये 2 त्रिकोण आपण समरूप दाखवणार आहे. कसोट्या तुम्हाला मी यापूर्वीही सांगितलेल्या आहेत. 2 त्रिकोण समरूप दाखवत असताना, 2 ट्रायंगल सिमिलियर दाखवत असताना आपणाला त्या त्रिकोणाच्या करस्पॉन्डिंग साइड्स लिहायच्या आहेत, संगत बाजू लिहायच्या आहेत. मग संगत बाजू लिहित असताना तोच गुणधर्म इथं लागू होणार आहे. तात्पुरतं तरी हे लक्षात तुमच्या यायला हवं. म्हणजे काय, तर आता याच त्रिकोणामध्ये 2 त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. समरूप त्रिकोणाच्या मी संगत बाजू लिहिणार आहे. 100% तिरकस गुणाकारानं हे उत्तर, अर्थात ही जी साध्य आहे हे सिद्ध होणार आहे. मग आपण ठरवूया ते 2 त्रिकोण कोणते घ्यायचे. सीए अर्थात सीए ही बाजू येते. त्यानंतर सीबी, सीबी कुठे आहे बघा, सीबी अर्थात पूर्ण सीबी येते, ती मोठ्या त्रिकोणाची येते. आणि ही एसी लहान त्रिकोणाची पण आहे आणि मोठ्या त्रिकोणाची पण आहे. सीडी, सीडी बघा, ही सीडी लहान त्रिकोणाची आहे. थोडक्यात मोठ्या त्रिकोणाला, अर्थात हा इकडचा छोटासा लहान त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचा. आणि याच्यासाठी काय लक्षात ठेवायचं आहे, जे 2 कोण एकरूप दिले तेच त्रिकोण घ्यायचे आणि ते त्रिकोण सुद्धा, अर्थात ती नावं सुद्धा एकाच एक संगतीत आहेत. बघा, तुम्हाला कोण बीएसी एकरूप कोण एडीसी दिले, बघा दिलंय का. तेच कोण मी त्रिकोण म्हणून घेतले सिद्धतेसाठी. इन ट्रायंगल बीएसी अँड ट्रायंगल एडीसी सुरुवात अशी आहे की अँगल बीएसी तुम्हाला कन्ग्रुएंट दिलेलाच आहे. अँगल बीएसी कन्ग्रुएंट अँगल
एडीसी. याला काय म्हणू शकतो आपण? गिवन, पक्ष. हे पक्षामध्ये दिलेली जी माहिती आहे त्या दिलेल्या माहितीला आपण अर्थात पक्ष म्हणायचं. आणखी एक घटक यात एकरूप येतोय. काळजीपूर्वक विचार केला तर पूर्ण त्रिकोण एबीसी मधला हा सी, काळजीपूर्वक बघा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की भूमिती विषयाला, गणित भाग 2 च्या विषयाला ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे, प्लस गुणधर्म प्रमेय. काळजीपूर्वक बघितलं तर त्रिकोण एबीसी मध्ये हा कोन सी जो आहे, हा कोन सी हा या ठिकाणी येतोय आणि एडीसी मध्ये सुद्धा अर्थात हा कोन येतोय. म्हणजे दोन्ही कोन या त्रिकोणात येतात, म्हणून हा सी सामायिक आहे. म्हणून आपण असे लिखाण करणार आहोत. अर्थात त्रिकोण कोन बीसीए एकरूप कोन एसीडी. आधार काय द्यायचा? अर्थात सामायिक कोन, कॉमन अँगल. सेमीच्या मुलांना फारसं काय अवघड नाही आहे, हेच लिखाण आहे. नॉर्मली शब्दातले बदल आहेत हे. सामायिक कोन, कॉमन अँगल. अर्थात दोन कोन ज्या अर्थी एकरूप झाले त्या अर्थी हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार झाले? इन विच टेस्ट? ट्रायंगल बीएसी सिमिलर ट्रायंगल एडीसी बाय ए टेस्ट. म्हणजे कोणती कसोटी झाली? को कसोटीनुसार. कोणत्या कसोटीनुसार? को कसोटीनुसार. आता मी सांगितल्याप्रमाणे त्रिकोणाची नावं ही एकास एक संगतीत असावीत. अर्थातच इथं एकास एक संगतीत दिलेली असतातच. जिथं आपण स्वतःहून त्रिकोण लिहितो तिथं एकास एक संगती लिहायची. ती कशी लिहायची याचीही मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा झाली. पण आता आपण डायरेक्ट जाऊया. एकास एक संगतीतच हे त्रिकोण आहेत. म्हणजे बाजू लिहिताना आपण काय लिहायचं? पहिली दुसरी, पहिली दुसरी, दुसरी तिसरी, दुसरी तिसरी, पहिली तिसरी, पहिली तिसरी अशी अक्षराची जुळणी करायची. किंवा कोनांच्या बाबतीत पहिला पहिला, दुसरा दुसरा, तिसरा तिसरा. मग मी या ठिकाणी काय करतो? म्हणून बीए अपॉन एडी इज इक्वल टू एसी अपॉन बीसी इज इक्वल टू बीसी अपॉन एसी. बघा लक्षात आलं का? मी म्हणलंय तसं पहिलं दुसरं, पहिलं दुसरं, दुसरं तिसरं, दुसरं तिसरं, पहिलं तिसरं, पहिलं तिसरं. हेच तुम्ही लक्षात घ्या. त्या त्रिकोणात जाऊन बाजू बघून लिहायची काही गरज नाही जर ही एकाच एक संगतीत लिहिलं तर. मागच्या मला वाटतं 7व्या व्हिडिओमध्ये एकाच एक संगती कशी करायची हे मी तुम्हाला परफेक्ट सांगितलेलं आहे. मग याला आधार देऊया आपण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आणि आपण जरा इकडं विधानाकडे बघूया. तर या विधानामध्ये आपणाला सीए वर्ग आहे. सीए म्हणजेच एसी. काळजीपूर्वक बघा, एसी इथं 2 वेळा आले. सीबी आणि सीडी इथं सीबी आणि सीडी. मग आपण काय करायचं? हेच गुणोत्तर खाली या पद्धतीत लिहायचं. म्हणजेच आपणाला ज्या सिद्धतेला ज्याची गरज आहे तेवढंच लिहायचं. एसी छेद डीसी. आता पुन्हा नावं भिन्न करत बसण्यापेक्षा जे साध्यामध्ये दिलंय, जे सिद्ध करायला सांगितलंय सीए, तेच सीए आपण लिहूया. म्हणजे सीए अपॉन सीडी इज इक्वल टू सीबी अपॉन एसी. एसी म्हणजे सीए. याला काय आधार वगैरे द्यायची गरज नाही, कारण याच्यावरूनच हे लिहिलेलं आहे. कारण आपण काय म्हणलंय? दॅट इज. म्हणजेच आता तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार केला की सीए इंटू सीए इज इक्वल टू सीबी इंटू सीडी. हेन्स सीए स्क्वेअर इज इक्वल टू सीबी इंटू सीडी. हे सिद्ध. संपली हे सिद्ध. यानंतर आपण संकीर्ण प्रश्न संग्रह 1 यामधील 1.3 वर आधारित असणारी गणितं बघणार आहोत. त्यातलं पहिलं गणित तुम्हाला असं दिलंय. 2 त्रिकोण दिलेत एबीसी आणि पीक्यूआर. त्याच्यामध्ये एबी छेद क्यूआर बरोबर बीसी छेद आरपी आणि सीए छेद पीक्यू. हे गणित अर्थात 1 मार्काचं आहे. तुम्हाला खालील विधानं कोणती सत्य आहेत म्हणून सांगितलंय. माझं म्हणणं असं, आपण डायरेक्ट तिथं त्रिकोण समरूप सांगितलेत दाखवायला. म्हणजे कोणतं विधान सत्य विचारलं, आपण त्रिकोणाची जोडी तयार करूया. हे दिलंच आहे, ऑलरेडी आहेच आहे, हे सत्यच आहे. मग एक कोणती बाजू घ्या. समजा मी एबी घेतलं आणि इकडे क्यूआर घेतलं. समजा एबीसीतलं कोणतं अक्षर राहिलं तर सी राहिलं. क्यूआर मधलं कुठलं राहिलं तर पी राहिलं.
मग हे दोन त्रिकोण अर्थात तयार होतील. नसे बीसी इकडं आरपी, बीसीतलं कुठलं राहिलं अर्थात, समजा इकडं मी ए लिहिलं BCA आणि इकडं कोणतं राहिलं RPQ. CA घ्या, तिन्ही बाजू आपण घेतोय विचारात, छेद PQ आहे. CA कोणतं राहिलं B राहिलं, PQ कोणतं राहिलं R. याचा अर्थ या तिन्ही जोड्या वेगवेगळ्या नावानं परस्पराशी समरूप आहेत. मग बघा बरं ही जोडी कुठं आली, इथं आहे PQR समरूप CAB आहे. बघा कुठं आहे बघा, विधान नंबर बी आहे, विधान नंबर बी आहे. बी मध्ये अर्थात हे विधान दिलेलं आहे, त्यामुळं बी हे विधान सत्य आहे म्हणून सांगायचं. एका गुणासाठी हा प्रश्न आहे. संपूर्ण प्रकरण 10 गुणासाठी आहे, त्यामुळं एका मार्कासाठी आहे. डायरेक्ट तुम्ही हे लिहू शकता. असाच प्रश्न दुसरा या ठिकाणी दिलेला आहे. बघा आकृतीमध्ये DEF आणि PQR मध्ये D ला Q दिलाय आणि R ला E दिलाय. मग मी काय करतो, पहिल्यांदा त्रिकोणाची जोडी तयार करत असताना आता इथं केलेत बाजू, मग मी काय करतो, दोन त्रिकोण समरूप आहेत, असणारच आहेत, मी डायरेक्ट त्रिकोणाची एकास एक संगती तयार करतो. कशी करतो बघा, मी या त्रिकोणातला हा D घेतला, तर D ला कोणता दिला, इकडे Q दिलाय, म्हणून मी या त्रिकोणातला Q लिहिला. D नंतर या त्रिकोणातला अर्थात कोणता दिलाय, E दिलाय, म्हणून मी अर्थात इथं E लिहिला. ह्या E ला कोणता दिलाय, अर्थात R दिलाय, म्हणून मी हा R लिहिलाय. राहिलेलं तिसरं अक्षर बघा कोणतं येतंय, तर तिसरं अक्षर त्रिकोण DEF अर्थातच समरूप असणार आहे त्रिकोण QRP. नावं कशी तयार केली बघा, यातलं पहिलं अक्षर D घेतलं, D ला कोणता एक रूप आहे, Q घेतलं, पहिलं अक्षर. यातलं दुसरं अक्षरात इकडचा E आहे म्हणून E लिहिलं, इकडं R आहे म्हणून R लिहिलं. कसं फसवलंय बघा, पलीकडच्या बाजूला E दिलंय, त्यामुळे फसतंय. दोन अक्षरांची जुळणी झाल्यावर तिसरं अक्षर आपल्याला राहिलेलं लिहायचं आहे, फार काय बुद्धी चालवायची नाही. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू म्हणजे काय, पहिलं दुसरं सेकंड थर्ड फर्स्ट सेकंड फर्स्ट लास्ट फर्स्ट थर्ड आणि फर्स्ट थर्ड, म्हणजे DE upon QR is equal to EF upon RP is equal to DF upon QP. पण त्यांनी देताना दोनच बाजू दिलेत. बघूया यातल्या दोन बाजू कोणत्या जुळत आहेत. पहिलं विधान बघितलं तर असं आहे, EF upon PR म्हणजेच RP is equal to DF upon QP म्हणजेच PQ. याचा अर्थ पहिलंच विधान जुळतंय, म्हणजे यातलं ए विधान सत्य आहे. लागलीच आपण आता राहिलेल्या विधानांचा विचार करूया. बघा DE upon PQ दिले आहे का, PQ QR येतंय म्हणजे विधान असत्य आहे. सी बघा आता DE upon QR दिले, बरोबर DF upon काय दिले बघा, PQ दिले, DE upon QR आणि DF upon PQ म्हणजे दुसरं सुद्धा विधान सत्य आहे. आता विधान एकच सत्य यायला पाहिजे होतं, इथं दोन विधानं सत्य आली. ए पण सत्य आहे, सी पण सत्य आहे. आता डी कडे जाऊया. DEF अपॉन RP इज इक्वल टू DE दिलंय, इथं F येत आहे बघा, म्हणजे अर्थात बी आणि डी हे विधान काय झालेलं आहे, असत्य झालेलं आहे. यानंतर उदाहरण क्रमांक संकीर्ण प्रश्न संग्रहातला आहे 9, माफ करा 11 आहे. हे 11वं उदाहरण यावरच आधारित आहे. आता जे माझा हा डायरेक्ट व्हिडिओ बघतायत त्यांच्या काही गोष्टी लक्षात येणार नाही, त्यांच्यासाठी थोडस मी माहिती देतो. आपण जसं जसं सराव संच संपेल तसं तसं त्या सराव संचावर आधारित संकीर्ण प्रश्न संग्रह कव्हर करत आलेलो आहोत. की मी तुम्हाला सांगतो, यातला प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये सापडेल. संकीर्ण मधलं सांगतोय प्रश्न तुम्हाला. तिसरा प्रश्न व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये सापडेल. चौथा 5वा सुद्धा व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये सापडेल.
आपला 6वा प्रश्न अद्याप झालेला नाही किंवा प्रश्न पहिल्यातला 4था झाला नाही, कारण तो 1.4 वर आधारित आहे. यानंतरचा आपला 7वा प्रश्न जर तुम्हाला पाहायचा असेल तर तो व्हिडिओ क्रमांक 6 मध्ये आहे. 8वा प्रश्न व्हिडिओ क्रमांक 6 मध्ये आहे. 9वा प्रश्न व्हिडिओ क्रमांक 6 मध्ये आहे. 10वा प्रश्न आपला व्हिडिओ क्रमांक 5 मध्ये झालेला आहे. आणि आज आपण 11, 12 आणि 13 घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले जवळजवळ संकीर्ण प्रश्न संग्रह टोटल पूर्ण होतोय. आपण 100% सगळे प्रश्न सोडवलेले आहेत. माझा एक बॅचमेट आहे, पुण्याला जॉब करतो, इंजिनियर आहे, प्रकाश चिमड म्हणून हा माझा मित्र आहे. प्रकाश चिमड आणि अन्य पालकांना मला असं सांगायचं आहे की तुम्हा लोकांचं म्हणणं येतं किती दिवस मी समृद्धता प्रकरण शिकवतोय. समृद्धता प्रकरणामध्ये एकूण साधारणतः 45 ते 47 गणित आहेत आणि एवढ्या मोठ्या व्हिडिओमध्ये साधारणतः 35 ते 50 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये साधारण 3 ते 4 गणित बसतात आणि फास्ट न घेता विद्यार्थ्यांना समजतील. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा या व्हिडिओचा उपयोग व्हावा, आफ्टर सुद्धा व्हावा अशी एक माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे. तेव्हा मला त्यांना सांगायचं आहे, पालकांना सांगायचं आहे, प्रकाश चिमडला माझ्या मित्राला सांगायचं आहे की समृद्धता प्रकरणातली सगळी गणित होत नाही तोपर्यंत तेवढे व्हिडिओ असणार आहेत आणि एका प्रकरणाचे सगळे व्हिडिओ परत आणखी ज्यांना हवे असतील त्यांना मी देणार आहे. आणि पुन्हा मी भाग 1 सुरू करणार आहे, पुन्हा भाग 2 असं अल्टरनेटनं जाणार आहे. असं करत 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 मी इयत्ता 5वी ते 10वीचे सगळ्या प्रकरणातली सगळी उदाहरणे घेण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी इच्छा तशी आहे. बघूया, आपण गणित क्रमांक 11 बघतो आहे. माझं मार्गदर्शन तुम्हाला आवडत असेल यात शंका नसावी असं मला वाटतंय. तुम्हाला मार्गदर्शन आवडत असेल तर नक्कीच माझा चॅनल सबस्क्राईब करा. गणित क्रमांक 11 जे 11वं गणित आहे ते व्हिडिओ क्रमांक 8 मध्ये आपण सोडवलंय. 1.3 मध्ये अशा प्रकारचं गणित झालंय. 2 त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू लिहायच्या हे सिद्ध म्हणायचं आहे. मग त्रिकोण कुठले घ्यावे लागतील कन्फर्म करूया. AP हा PD ABC PD ही बाजू आली. बघा कोणत्या कोणत्या बाजू आल्या, बाजू शोधतोय फक्त आपण. PC ही बाजू आली, BP ही बाजू आली. याचा अर्थ असा, त्रिकोण शोधताना काही जण म्हणतील हे 2 त्रिकोण, अगदी बरोबर आहे, दोन्ही त्रिकोणात त्या बाजू येत आहेत. पण हे 2 त्रिकोण समरूप दाखवताना आपल्याला काय अडचणी येतात का? कारण याच्या बरोबर हे पण 2 त्रिकोण येतात. मग कसं ठरवायचं कोणते 2 त्रिकोण घ्यायचे? तर हे त्रिकोण समरूप दाखवताना ऑफकोर्स कोणती जोडी तयार होईल? समजा मला ह्या 2 त्रिकोणानं जायचंय, तर या कोणाला अर्थात इकडचा हा कोण काय होईल? विक्रम कोण होईल? अल्टरनेट अँगल होईल. या कोणाचा अर्थात हा कसला कोण होईल? अल्टरनेट अँगल होईल. आणि ऑफकोर्स व्हर्टिकली अपोजिट अँगल. मग आपण 1 to 1 एकाच एक संगतीत ह्या त्रिकोणाचं नाव कसं लिहिलं असतं? त्रिकोण APB. समरूप त्रिकोण कोको कसोटीनुसार AAS न कसं होणार आहे बघा. आपण 0चं चिन्ह केलं इथं एकरूपतेसाठी. 0 विरुद्ध कोण गुणिले, इकडचं कसं ठरवतोय आपण तसंच ठरवायचं एकाच एक संगतीला. 0 विरुद्ध कोण गुणिले चिन्ह झाली बघा एकाच एक संगती. मग समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू लिहिताना बघा AP छेद दुसरं तिसरं अक्षर येतंय का बघा. आलं असेल लक्षात. आता CP आपण PB आपण CP म्हणजे थोडासा इथं गोंधळ आहे. म्हणजे तुम्हाला म्हणल्याप्रमाणे हे जे 2 त्रिकोण आहेत हे 2 त्रिकोण समरूप होऊ शकत नाही आणि दाखवता पण येणं शक्य नाही. का? ज्या वेळेला हे 2 त्रिकोण घेईल त्यावेळेला आपल्या ह्या 2 बाजू नाहीशा होणार, त्यावेळेला ह्या 2 बाजू समांतर नाहीत ना. मग मस्त मी सांगतोय तसं तुम्ही त्रिकोण शोधले, हे पण येते हे पण येते, कसे ठरवायचे? म्हणून हे 2 त्रिकोण आपल्याला समरूप दाखवता येत नाहीत. हे अर्थात प्रॅक्टिसनं तुमच्या लक्षात येणार आहे. प्रॅक्टिस केलं की हे 2 त्रिकोण चालणार नाहीत हे लक्षात येते. मग कोणते त्रिकोण अर्थात घ्यायचे आहेत? ऑफकोर्स हा त्रिकोण आणि हा त्रिकोण घ्यायचा आहे.
आलं लक्षात? म्हणजे तुम्ही हे पण घेऊ शकता, हे पण घेऊ शकता, पण हे घेऊ शकताय, पण जरी समरूप ओढून ताणून दाखवलं, बाजू जुळत नाही, त्रास होतोय. शिवाय एकाच एक संगतीत नावं लिहिलेत पण एक समरूप होत नाही, कारण समांतर रेषा ह्या नाहीत ना, असमांतर रेषा आहे. म्हणून ही जोडी अर्थात तुम्ही घेऊ शकणार नाही. मग कोणती घ्यायची? ऑफकोर्स मी पुसूनच टाकतो म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. हे कसे दाखवायचे अर्थात? तर त्रिकोणाचं नाव याच पद्धतीत आपण लिहूया. अर्थात विक्रम कोण, अल्टरनेट अँगल, अपोजिट अँगल, कसंही नाव लिहा, क्रम तोच ठेवायचा. उदाहरणार्थ त्रिकोण पहिला कसाही लिहिला तर चालतो. त्रिकोण एपीडी लिहिला. आता आपल्याला सिद्ध करायचं आहे. मगाशी समजावून सांगताना डायरेक्ट दाखवलं होतं, तसं दाखवू नका. अगोदर सिद्ध करूया. त्रिकोण एपीडी व त्रिकोण ए म्हणजे गुणिले चिन्ह, सॉरी बरोबर चिन्ह, बरोबर चिन्हानं सुरुवात केली. पी विरुद्ध कोण, विरुद्ध कोण, त्यानंतर शेवटी डी घेतलंय म्हणजे गुणिले चिन्ह, इकडचं गुणिले चिन्हाचं अक्षर आहे बी. एकाच एक संगती जुळवली. आता बघा मी काय लिहितो ह्याच्यामध्ये, कोण एपीडी एकरूप कोण सीपीबी. का बरं? व्हर्टिकली अपोजिट अँगल. काय म्हणता येईल? व्हर्टिकली अपोजिट अँगल, विरुद्ध कोण. त्यानंतर समजा मला डी घ्यायचा आहे. डी चं नाव कसं इथंच तयार करायचं बघा, कोण एडीपी, फक्त डी मध्ये घालायचं. एकरूप कोण, डी ला गुणिलेला गुणिले बी आहे, बी चं नाव इथलं कसं तयार होईल, कोण सीबीपी. याला काय म्हणायचं तुम्ही? विक्रम कोण. काय म्हणायचं? विक्रम कोण किंवा अल्टरनेट अँगल. सेमीवाले अल्टरनेट अँगल. बस दोन कोण झाले. डायरेक्ट त्रिकोण खाली घ्या. तुम्ही तिसराही लिहू शकता, को 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 कसोटी पण लिहा, नाहीतर दोन कोण लिहिले तरी चालतील. म्हणून त्रिकोण एपीडी समरूप त्रिकोण सीपीबी बाय ए ए टेस्ट को को कसोटीनुसार. मग समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आपला फॉर्म्युला प्रभू मॅथ्सचा फॉर्म्युला कोणता आहे? पहिलं दुसरं, पहिलं दुसरं, दुसरं तिसरं, दुसरं तिसरं, अँड पहिलं तिसरं, पहिलं तिसरं. याला आधार द्या. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, असं लिखाण करा. आणि आपणाला सिद्धतेच्या दृष्टीनं काय हवंय? तर एपी छेद काय पाहिजे आपणाला? डीपी पाहिजे, है की नाही? म्हणजे इथं आहे बघा, एपी छेद डीपी, डीपी तर इथं आहे. पीसी, पीसी कुठे आहे बघा? इथं आहे. पीसी छेद एपी छेद, एपी छेद पीडी, हे बघा या ठिकाणी काय झाले बघा, एपी अपॉन पीडी. आता एपी पीडी इथं आले, आणि पीडी आणि बीपी, पीडी ही पीडी आणि ही बीपी अर्थात इथं आले. इथं एकांतर क्रिया झालेली आहे. इथं काय झालेली आहे? एकांतर क्रिया झाले हे लक्षात येते. अर्थात हीच दोन गुणोत्तर आपणाला घ्यावी लागणार आहे. बघा कसं फसवलं गेले बघा. मलाही थोडस क्लिक लवकर होईना असं का झालं? सिद्धता तर संपायला पाहिजे होती, पण पुन्हा विचार केला. आता पुन्हा विचार करत असताना मी लगेच बघितलं, ह्याच्यावरून ह्याची तुलना केली तर माझ्या लक्षात आलं एकांतर क्रिया, एकांतर क्रिया आहे अल्टरटेंडो 9th स्टँडर्ड, म्हणजे 9वीतला गुणधर्म इथं लागू होतं. म्हणून हे सगळे गुणधर्म आठवले पाहिजेत. आणि मी वेळोवेळी सांगतोच आहे तुम्हाला, मी फ्लॅश पण देतोय तुम्हाला, लक्षात पण आणून देतोय. मग अर्थात मी काय म्हणणार आहे इथे, एपी छेद सीपी, सीपीच्या ऐवजी मी लिहितो पीसी. इथं पीडी छेद पीबीच्या ऐवजी लिहिणार बीपी. इथं म्हणा दॅट इज, म्हणजेच या अर्थानं आपण हे विधान इथं लिहिलं. आणि सरळ म्हणा एकांतर क्रिया करून, एकांतर क्रिया करून. एकांतर क्रिया कशी करतो आपण? अंश अंश अंशात छेदात लिहितो आणि छेद छेद अंशात छेदात लिहितो. हे सिद्ध. बघा झालं का सिद्ध? धिस प्रूफ. या पद्धतीनं अर्थात हा प्रश्न आहे, पण
त्याच आधारावरचा प्रश्न आहे. इथपर्यंत एकसारखं आहे, पण इथून पुढे ही पायरी बदलली. म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ही उदाहरणं दुसऱ्यांदा तुम्ही हाताखालून घालवल्यानंतर अर्थात लक्षात येणार आहे. मित्रांनो, मी नुसती गणित तुम्हाला सोडवून देतो. एखादं गणित फास्ट होत असेल, व्हिडिओ पॉज करा आणि पॉज करून तुम्ही त्या नोटबुक मध्ये ठेवा आणि कव्हर करा सगळी गणित. ओके. आता यानंतर संकीर्ण प्रश्न संग्रह 12 मी आकृती काढलेली आहे मित्रांनो. ही 12 आकृती तुम्हाला रिकाम्या जागा आलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. याचा अर्थ हे 5 मार्काचं गणित आहे. प्रश्न क्रमांक 5 मध्ये हे तुम्हाला गणित येईल. पण मित्रांनो, प्रत्येक वेळेला जसं पुस्तकात आहे तसंच आहे असं पण नाही. डायरेक्ट तुम्हाला असं सांगतील त्रिकोण एबीसी मध्ये एक्स वाय समांतर एसी. तर जर एक्स वाय बरोबर 9 असेल तर एसी ची किंमत काढा. हे तुम्हाला अर्थात समजलं पाहिजे. हेही पण देतील. हे सगळं तुम्हाला मनानं लिहावं लागेल. आता कसं आहे, रिकामी जागा असल्यामुळे थोडं सोपं पण जातंय. नुसती रिकामी जागाच भरायची आहे. तरी आपण डिटेल चर्चा करत करत जाऊया. मी प्रश्न आणखी एकदा रिव्हिजन करतो. प्रश्न क्रमांक 12 आहे. आकृतीमध्ये एक्स वाय ला एसी समांतर दिलेले आहे. 2 AX बरोबर 3 BX दिलेले आहे. एक्स वाय ची किंमत तुम्हाला 9 दिलेली आहे. आणि असं असेल तर एसी ची किंमत काढण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करायच्यात आपल्याला. बघूया. 2 AX बरोबर 3 BX म्हणून AX अपॉन BX. विचार करा, AX खाली इथं BX आले म्हणजे अप्रत्यक्ष BX चं पक्षांतर केलंय. म्हणजे या ठिकाणी राहिलं 3. तसंच आपण 2 चं इकडे पक्षांतर करू, 3/2. त्यानंतर AX प्लस BX अपॉन BX. मग काय केलंय हे, AX छेद BX मध्ये अंशस्थानी BX मिळवलंय. मग काय केलं इथं, तर इथं आपली योग क्रिया केली आहे इयत्ता 9वीतली. म्हणजे आता इथं आधार पण द्यायला पाहिजे होता, दिलेला नाही योग क्रिया करून. पण इथं आपल्या पण ओळखायचं, ज्यावरती अंशात छेद मिळवलाय आणि छेद जसाच तसा लिहिलाय त्यावरती योग क्रिया आहे. आपण असंच करायचं. इथे 3/2 आहे म्हणजे 3 अधिक 2 छेद अर्थात 2 जसाच्या तसा लिहायचा. इथं AX प्लस BX आकृतीत या, ही आहे AX, ही आहे BX. म्हणजे हे 2 तुकडे एकत्रित झाले की काय तयार झालंय, AB. जसं थोडक्यात ही एक सुतळी आहे, ही एक सुतळी आहे. सुतळी बांधल्यानंतर मोठी सुतळी तयार होते आणि X निघून जातं मित्रांनो. मध्ये फक्त गाठ दिसते त्या सुतळीची. तसं हे समजून घ्यायचं. समजून घेण्यासाठी मी उदाहरण सांगतोय. माझ्या शिक्षक मित्रांना पण विनंती आहे की वेगळा अर्थ यातनं निघू नये. विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी मी वेगवेगळी उदाहरणं देत राहतोय. अनावधानानं एखादं उदाहरण वेगळ्या प्रकारचं वाटलं तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पण 2 सुतळ्याचे तुकडे एकत्रित बांधले तर X नाहीसा होतो. म्हणजेच AB ही मोठी सुतळी तयार होते. 2 टोकं X सोडून निघून जाऊन B आणि A राहतं. म्हणून इथं AB तयार झाले, इथे AB झाले. BX ला BX तसंच आले. 3 आणि 2 5. आता ते एवढं समजावून सांगायचंय म्हणजे ज्या वेळेला इथपर्यंत गणित देतील त्यावेळेला तुम्हाला समजावं म्हणून एवढी चर्चा करतोय. नाहीतर नुसत्या रिकाम्या जागा भरू शकतो आपण. BX ला अर्थात 2 जसंच तसं. आता ही पायरी मात्र डायरेक्ट दिली. म्हणून त्रिकोण BCA समरूप त्रिकोण BYX. BCA कुठे आहे बघा, BCA. आणि BYX कुठे आहे, BYX. हे कसं काय समरूप झाले दाखवायला लागणार आपल्याला. 5 मार्काचं गणित तुम्हाला आलं प्रश्न 5व्या मध्ये, तर असं सोडवून चालणार नाही किंवा असं डायरेक्ट लिहून चालणार नाही. तुम्हाला या पायरीला मार्क मिळतीलच असं नाही. 2 त्रिकोण समरूप दाखवणार कसे, ह्या रेषा समांतर पक्षात दिलेल्या आहेत. अर्थात वी हॅव गिवन XY parallel AC, hence angle C congruent angle Y. It is a corresponding angle. Angle A congruent angle X. It is also corresponding angle. आणि या ठिकाणी काय म्हणता येईल, अँगल B congruent angle B कॉमन अँगल. म्हणजे संगत कोण आणि सामायिक कोण या 3 कोण एकरूप आहेत. म्हणून हे 2 त्रिकोण को कसोटीनुसार समरूप झाले. अर्थात इथं दोन्ही उत्तर ग्राह्य धरावीत परीक्षकांनी. म्हणजे एखाद्या पोरगा कोको पण म्हणेल आणि को पण म्हणेल. कसोटी खाली काय झालं,
पहिलं दुसरं BA, पहिलं तिसरं, इथं पहिलं तिसरं आलं, पहिलं दुसरं अर्थात इथं पहिलं नाही दुसरं तिसरं आणि इथं आहे दुसरं तिसरं, तर याला अर्थात सत्तरी स्तंभ म्हणले समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, हे ऑलरेडी दिलेलंच आहे. बर, मग AB छेद BX म्हणजेच AB छेद BX इथं आलंय, AC छेद XY, AC छेद XY अर्थात AB छेद BX ची किंमत आपणाकडे आहे ती किती आहे 5/2, अर्थात इथं 1 असा आकडा द्या का दिलाय बघा बरं. हा दिलेलाच आहे, अगदी बरोबर आहे, दिलाय आकडा. आणि इथं म्हणा फ्रॉम फर्स्ट विधान 1 वरून, मग 5/2 बरोबर AC छेद 9. मग आपली नेहमीची पद्धत आहे, इथं तुम्हाला डायरेक्ट उत्तर काढायला सांगितले. आपल्या पायऱ्या कशा झाल्या असत्या, अर्थात AC बरोबर 5 गुणिले 9 छेद 2, 9 5 45/2, बेक बे बेदुनी 4 बेदुनी 4, 1 दशांश चिन्ह द्या, 1 शून्य घ्या, 2 पंचे 10, 22.5 म्हणजेच तुम्हाला इथं लिहायचं आहे 22.5 एकक युनिट. ओके, बघूया आजच्या व्हिडिओ मधलं गणित क्रमांक 13 शेवटचं गणित असणार आहे. हाही प्रश्न साधारणतः 5 मार्काच्या दृष्टीनं प्रश्न आहे. आता या बाजू कुठं आहेत बघा, DE म्हणजे ही 2 वेळा घेतलेली आहे, BD इथं आहे आणि ही EC इथं आहे. BD म्हणजे या त्रिकोणात आहे, EC म्हणजे या त्रिकोणात आहे. हे 2 त्रिकोण तर आपल्याला समरूप दाखवायचे आहेत मित्रांनो, पण काही गणितांमध्ये मात्र ट्रिक सांगताच येत नाही बाबा या पद्धतीनं जायचं. गणित बघितल्यावर ते लक्षात यायलाच पाहिजे, सराव केलाच पाहिजे. सराव केल्यानंतर या गणितात असं असं हे लक्षात येतं. हे 2 त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपल्याला आधार घ्यावा लागणार आहे या त्रिकोणाचा, कोणत्या GAF चा. मग GAF त्रिकोण आपण या त्रिकोणाला समरूप दाखवायचा 1 आकडा द्यायचा, GAF या त्रिकोणाला समरूप दाखवायचा 2 आकडा द्यायचा. 1 व 2 वरून हे 2 त्रिकोण समरूप येतील. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू लिहिल्या की तिरकस गुणाकारानं उत्तर येणार. मग बघूया आपण काय करूया. पहिल्यांदा हे 2 त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी घटक सापडतायत का, तर A ला अर्थात हा A प्रत्येकी 90 अंश पक्षावरूनच आहे. आता एक घटक अजून कमी पडतोय, तो कसा शोधायचा, तर चौरस हा दिलेला आहे. मग चौरसाच्या गुणधर्मानुसार काय आहे, तर चौरसाच्या चारही बाजू समान आहेत, चौरसाचा प्रत्येक कोन 90 अंश आहे, चौरसाचे कर्ण परस्परांना लंबदुभाजक असतात, चौरसाच्या सम्मुख बाजू समांतर सुद्धा असतात. असे गुणधर्म आपण इयत्ता 9वीत बघितले चौकोन प्रकरणामध्ये. त्याचा वापर करून GF समांतर अर्थात असणार आहे BC, हे माहितीच आहे आपल्याला, असणारच आहे. मग मी या G ला अर्थात हा B घेणार. मग ह्या पद्धतीत कोको कसोटीनुसार 2 त्रिकोण समरूप झाले. असंच आपण हेही 2 त्रिकोण समरूप दाखवायचे. सुरुवात करूया आपण इकडून. या कोणाचं नाव कसं लिहिल्या, उदाहरणार्थ त्रिकोण GAF. व आता GAF कसंही लिहिलं तर एकाच एक संगतीत ह्या त्रिकोणाचं नाव लिहायचं. G 0 A 90 हे F एकरूपतेचं चिन्ह आहे, हे लक्षात असू द्या. मग यासारख्या खुण्यांना सुरुवात केली म्हणजे इथं येईल B, पुन्हा येईल 90, पुन्हा येईल राहिलेलं अक्षर. त्रिकोण BDG मध्ये समरूपतेत कसं नाव लिहायचं एकाच एक संगती खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. मग इथं मी काय म्हणेन, अर्थात कोण GAF एकरूप कोण GDB. का बरं, पक्षावरून प्रत्येकी 90 अंश. अजून काय, तर कोण AGF एकरूप कोण GBD. पक्षावरून किंवा पक्षावरून जर म्हणायचं नसेल, डिटेल तुम्हाला द्यायचं असेल तर असं म्हणू शकता, जर GF समांतर BC ची AB छेदिका घेतल्यास व्युत्क्रम कोण जरा आधार वाढेल. मग 2 कोण एकरूप झाले म्हणजे पुन्हा ही जोडी आपण काय दाखवू शकतो,
समरूप दाखवू शकतो. त्रिकोण GAF समरूप त्रिकोण BDG समरूप त्रिकोण BDG कोणत्या कसोटीनुसार? अर्थात को कसोटीनुसार. मी काही ठिकाणी हे शॉर्टकट करतोय, कृपया तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक लिहायचं. माझ्या तोंडातून सगळं स्पष्ट येतच आहे, नाही असं नाही. हे दोन त्रिकोण समरूप झाले. याला आपण विधान 1 द्यायचं. काय द्यायचं? विधान 1 द्यायचं. आता तदनंतर आपण दुसरं विधान तयार करताना काय करायचं? या त्रिकोणाला हा त्रिकोण समरूप दाखवायचा. तो कसा दाखवायचा? यासारखंच होणार आहे. या कोणाला अर्थात हा कोण संगत कोण येणार आहे. बर, मग त्रिकोण GAF जाऊया फास्ट. व त्रिकोण बघा GAF ए 90 अंशाचा आहे. इथं मध्यभागी अर्थात E येणार आहे. ए संगत कोण F आहे, इकडचा संगत कोण C आहे. याचा अर्थ राहिलं EFC मध्ये EFCF राहिलं. बघा एकाच एक संगती कशी जोडली. सेम असंच मी लिखाणात आणणार आहे. कोण GAF एकरूप कोण FEC काय म्हणता येईल? प्रत्येकी 90 अंश. पुन्हा म्हणूया कोण AFG एकरूप कोण FCE काय म्हणता येईल? संगत कोण. आणि ज्याला स्पष्ट आधार द्यायचा आहे त्याने असा सुद्धा दिला तर चालतोय. GF समांतर BC ची AC छेदिका, इथं कोणती घेतली? AB. AC छेदिका ट्रान्सव्हर्सल आपण चेंज केलंय, म्हणजे AC छेदिका घेतल्यावर या कोणाला हा कोण अर्थात संगत कोण होतोय. लक्षात घ्या. अर्थात संगत कोण हे संगत आहे. संगत कोण होतोय म्हणून आपण असं सुद्धा तिथं लिखाण केलं तरी चालतंय. संगत कोण. परत हे जसंच तसं अर्थात खाली या. म्हणून म्हणा त्रिकोण GAF समरूप त्रिकोण FEC कोणत्या कसोटीनुसार? को कसोटीनुसार. याला 2 आकडा द्या मित्रांनो. 1 मध्ये GAF, 2 मध्ये GAF आहे, 1 मध्ये BDG आहे, 2 मध्ये FEC आहे. एक कोण दोन्हीला समरूप आहे म्हणजे आपण विधान असं लिहू शकतो. म्हणून त्रिकोण लिहू शकतो. अगोदर समजून घ्या. GAF समरूप त्रिकोण BDG समरूप त्रिकोण FEC. आणि इथं म्हणू शकतो आपण विधान 1 व 2 वरून. पण मित्रांनो 3 कोण लिहायची गरज नाही, लिहू शकतो आपण. मग याची सध्या काय आपल्याला गरज नाही. जेवढी गरज आहे तेवढीच लिहू शकतो. 3 कोण समरूप आहे, 2 कोण समरूप असू शकतात. दोन्ही लिहिले. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू लिहूया. बघा पहिलं दुसरं, पहिलं दुसरं, दुसरं तिसरं, दुसरं तिसरं, पहिलं तिसरं, पहिलं तिसरं. प्रकरण संपेपर्यंत हे शब्द आहेत. पहिलं दुसरं, पहिलं दुसरं, दुसरं तिसरं, दुसरं तिसरं, पहिलं तिसरं, पहिलं तिसरं, पहिलं दुसरं दुसरं, तिसरं तिसरं. म्हणून एकाच एक संगतीत नाव असणं गरजेचं आहे. म्हणून आपण अर्थात या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू या पद्धतीत लिहिल्या. आता आपण काय करूया? कोणत्या कोणत्या बाजू कशा कशा आल्यात बघा. BD छेद FE कुठे आहे बघा? इथं आहे. BD छेद FE. FE ही चौरसाची बाजू आहे. मग आपल्याला इथं DE पाहिजे. FE बरोबर DE असणार आहे. FE बरोबर DE असणार आहे. बरोबर BD म्हणजे इथं DG आल्या. इथं जी DG आहे त्या DGच्या ऐवजी पुन्हा मी DE लिहू शकतो का? सगळ्याच बाजू समान आहेत. मी कुठल्या बाजूसाठी कुठलीही बाजू लिहू शकतो. म्हणून मी काय म्हणणार आहे? म्हणून किंवा म्हणजेच म्हणा, म्हणजेच BD अपॉन FE इज इक्वल टू DG अपॉन EC. आता BD बघा कुठं आहे? BD काय बदल करता येत नाही म्हणून BD तसंच ठेवतो. छेद FE हे FE इथं आहे. कुठं आहे? इथं आहे. पण FE कुणाला समान आहे? DE. म्हणून मी FE च्या ऐवजी DE लिहिलं. ह्याच्या ऐवजी बदल केला, पुसटशी रेषा ओढा म्हणजे तुम्हाला कळेल. FE च्या ऐवजी DE लिहिलं. त्यानंतर DG च्या ऐवजी सुद्धा मी DE लिहिणार आहे. EC तसंच ठेवतो. बदल केलाय.
तुम्हाला समजावं म्हणून पुसटशी रेषा ओढा आणि ह्याला आधार द्या. पक्षावरून चौकोन DEFG हा चौरस असल्याने DG बरोबर FE बरोबर DE किंवा सरळ असाही आधार देऊ शकता. जर चौकोन ABCD जर चौकोन EDGF चौरस असेल तर, कारण ह्या चौरसाच्या बाजू आहेत. तिरकस गुणाकार मित्रांनो करा. DE गुणिले DE बरोबर BD गुणिले EC. आणि ज्या वेळेला तुम्ही DE गुणिले DE चा गुणाकार कराल त्यावेळेला DE वर्ग बरोबर BD गुणिले EC हे सिद्ध होईल. 4 ते 5 मार्काला हा प्रश्न येईल मित्रांनो. तुम्ही परत तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. आज अखेर आपण 1.1, 1.2, 1.3 आणि ह्याच्यावर आधारित सर्व काही गणित बघितलेले आहेत. आपला प्रश्नसंग्रह फक्त राहिला 1.4. व्हिडिओ क्रमांक 10 मध्ये हा प्रश्नसंग्रह आपण अर्थात बघणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समरूपता 1.3 या घटकावर 1.3 मधलं 9वं गणित आणि त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रहातली आपण मला वाटतं संकीर्ण प्रश्नसंग्रहातली आपण 9, 10, 11, 12, 13 अशी काही तर गणितं घेतलेली आहेत. तर मित्रांनो, राहिलेली जी गणित आहेत ही सगळी गणितं आपण 1.4च्या आधारावर आहेत. समजा त्याच्यावर नसतील तर काही 2-4 गुणधर्म एकत्रित असून त्याच्यावर असू शकतील. किमान 2 ते 3 व्हिडिओमध्ये आपलं अख्खं प्रकरण संपणार आहे. तुम्हाला माझं मार्गदर्शन आवडत असेल, मार्गदर्शन समजत असेल, संपूर्ण गणित लक्षात येत असतील, नक्कीच तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. वर्षभरात तुमच्या 10वीच्या गणिताची तयारी शुअरली होणार आहे, मला आत्मविश्वास आहे. अर्थात तुम्हाला आहे का हे मला माहीत नाही. मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला रिप्लाय द्या आणि माझा व्हिडिओ अर्थात सबस्क्राईब करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मला तुमचा पुढचा व्हिडिओ अर्थात तुम्हाला आपोआप देता येईल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.